नमस्कार. जय श्रीराम सगळ्यांना. मी स्नेहल केळकर. तुम्हा सर्वांचं आजच्या बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे आयोजित BMM फिलॉसॉफीच्या आजच्या सत्रात स्वागत करते. आजपासनं आपण पहिले सुरुवातीचे श्लोक घेऊया आणि मग मी आजच्या सेशनची थोडीफार माहिती श्रीमन्महागणपतये नमः. गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्. अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं गुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुनाथ महाराज जय. जसं सुरुवातीला मी थोडंसं हिंट केलं, आजचं आपलं सेशन, आज आपण एक नवीन लघुमालिका सुरुवात करतो आहोत आणि BMM फिलॉसॉफीच्या आतापर्यंतच्या एक्सपिरियन्स प्रमाणे आजच्या लघुमालिकेला सुद्धा आपल्याला एक उत्कृष्ट वक्ते सापडलेले आहेत. त्यांचं नाव आहे डॉक्टर प्रकाश लोठे. मी त्यांचा थोडक्यात अनुभव तर नक्कीच करून देते, पण मला गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्याबरोबर थोडंसं काम करण्याचा एक्सपिरियन्स आला, अनुभव आला आणि मी बघितलं की त्यांचा खरंच खूप सारा एक्सपिरियन्स आहे, गाढा अभ्यास आहे. त्यांच्याशी बोलून मला ते खूप छान व्यवस्थित जाणवलं. तर आय एम शुअर, मला नक्कीच खात्री आहे की आपल्या पुढच्या काही सेशनसाठी त्यांच्याकडनं जे आपल्याला अमोलिक मार्गदर्शन मिळणार आहे त्यांचा सगळ्यांनाच खूप फायदा होणार आहे. चालेल, तर मग मी अगदी थोडक्यात डॉक्टर काकांची ओळख करून देते. डॉक्टर प्रकाश लोठे, MD, FAAP, graduated with top honors from Nagpur University, Government Medical College in India. In US, he has served as a director of pediatrics at Riverview Medical Center, New Jersey, and as an assistant clinical professor of pediatrics at Drexel University at UMD, New Jersey. Since retirement, आता रिटायरमेंट घेतलाय त्यांनी, पण since retirement he has dedicated himself to the study of Patanjali Yoga Sutra, discovering that the benefit of meditation, pranayama and asanas can be well explained and endorsed by modern medicine. Author आहेत ते. Many short stories, plays and articles, he has done those as well. His first novel, Defender of Faith, हे इंग्लिश मधलं नाव आहे, पण was originally published in India in Marathi, that was named धर्मधुरीण. राईट, बरोबर काका? बरोबर, धर्मधुरीण.
आणि त्याला बेस्ट नॉव्हेल फ्रॉम बॉम्बे लिटररी सोसायटी याचा अवॉर्ड मिळाला होता. बेस्ट मराठी नॉव्हेल फ्रॉम गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडनं सुद्धा अवॉर्ड मिळालेला आहे. त्यांनी स्वतः मराठी मूवी कासव याला ही कन्सेप्च्युअलाइज्ड अँड फायनान्स्ड अँड कासव मराठी मूवी, and it has won the President of India's Golden Peacock Award. It was for the best movie in 2017. So आणि last but not the least, just recently त्यांनी एक prescription एक You are muted. म्यूटवर गेलाय. ऑडिओ नाही आहे. Yoga Sutra. Okay, so last book published, a prescription for health and happiness, Yoga Sutras of Patanjali. हे पुस्तक Amazon वर अवेलेबल आहे. If you guys are anybody is interested, Amazon वर चेकआउट करा. आम्ही याची पुस्तकाचं नाव ऑफकोर्स चॅट मध्ये पण परत एकदा आपलं सेशन झालं की टाकू आणि इन्फॉर्मेशन पाठवू. सो इफ यू आर इंटरेस्टेड, डू चेक इट आउट. चालेल. तर मग हे आजचं थोडक्यात डॉक्टर काकांची ओळख. डॉक्टर काका, मी आता सेशन प्रेझेंटेशन शेअर करते. तुम्ही जसं सांगाल तसं मग मी स्क्रोल करेन. दिसतंय? हो, दिसतंय. सुरू करू? चालेल, चला तुमच्याकडे. आफ्टर यू. नमस्कार मंडळी, मी प्रकाश लोथे आणि या सत्रात त्याला सामील करून घेतल्याबद्दल स्नेहल, वृषाली आणि श्री मोडक आणि सगळी BMM ची टीम यांचे मनपूर्वक आभार मानतो. हा जो विषय आहे वेदांतिक फिलॉसॉफी, हा आपल्या फिलॉसॉफीच्या सत्रांच्या संदर्भातच आहे. तुम्हाला कल्पना असेलच की प्राचीन भारतात there were 6 schools of philosophy. स्कूल्स ऑफ फिलॉसॉफी म्हणजे एक विचार प्रवाह. आणि खूप आश्चर्याची गोष्ट अशी की इसवी सनाच्या पूर्वी हजारो वर्षापासून ते अस्तित्वात आहेत. आजच्या या सत्रात मी सुरुवातीला प्रथम तुम्हाला या फिलॉसॉफीची ओळख करून देईन आणि थोडंसं आपण पातंजली योगसूत्र हे कशा प्रकारे प्रिव्हेंटिव्ह सायकियाट्री आहे त्याच्याबद्दल मी थोडक्यात सांगेन. दुसऱ्या सत्रात पुढच्या रविवारी आपण मुख्यतः आसन, प्राणायाम आणि खरोखर त्यांनी मेडिकल बेनिफिट काय होतो ते आधुनिक वैद्यकाचा आधार देऊन तुम्हाला मी सांगेन. आणि शेवटच्या सत्रात आपण मेडिटेशन आणि बाकीचे त्याची जे आस्पेक्ट्स आहेत योगसूत्रांचे ते मी तुम्हाला सांगेन. तर पहिला प्रश्न असा येतो की फिलॉसॉफीचा काय उपयोग आहे. तुमच्यापैकी किती लोकांनी फिलॉसॉफी घेतली होती कॉलेजमध्ये? कॅन यू रेज युअर हँड्स? बहुतेक माझा असा अंदाज आहे की फिलॉसॉफी हा विषय आपल्या कॉलेजमध्ये शिकवतच नाहीत. मलाही नव्हती. पण फिलॉसॉफीचा उपयोग काय हा प्रश्न म्हणजे कुठल्याही शास्त्राचा किंवा कलेचा काय उपयोग असतो माणसाला? माणसाने संगीत शोधून काढलं, कशाला शोधून काढलं? माणसाने चित्रकला शोधून काढली, कशाला शोधून काढली? सायन्स, या सगळ्याचा उपयोग एकच, तो म्हणजे आपलं आयुष्य सुखाचं करणे. थोडक्यात फिलॉसॉफी ऑल्सो इज ए इन्स्ट्रुमेंट ऑफ हॅपीनेस किंवा अंडरस्टँडिंग लाईफ. इसवी सनाच्या सुमारास म्हणजे 200-300 इयर्स बिफोर क्राइस्ट अँड आफ्टर द क्राइस्ट चायनामध्ये जवळपास 100 फिलॉसॉफर्स होऊन गेले
दे कॉल इट अ पिरियड ऑफ 100 फिलॉसॉफर्स. त्यात ताओ आणि कन्फ्युशियस सारखे लोक होऊन गेले. तुम्हाला माहीत आहेच की अलेक्झांडरचा गुरु अरिस्टॉटल हा मोठा फिलॉसॉफर होता. त्याचा गुरु प्लेटो हा सुद्धा फिलॉसॉफर होता. आणि त्याचा गुरु सॉक्रेटिस तो सुद्धा फिलॉसॉफर होता. आणि दीज पीपल एक्झिस्टेड अबाउट 600 years बिफोर क्राइस्ट. तर फिलॉसॉफी ज्या संस्कृतीची भरपूर प्रगती झाली आहे, लोकांना खायला प्यायला निवारा सगळं आहे, देशात शांती आहे, तेव्हा फिलॉसॉफीचा उदय होतो आणि फिलॉसॉफीचा प्रसार होतो. तेव्हा लोकांमध्ये ज्याला म्हणतात इंटेलेक्च्युअल डेप्थ किंवा स्पिरिच्युअल अवेकनिंग होतं माणसाला, तो हा काळ होता. आणि त्याच काळामध्ये 300 years बिफोर क्राइस्ट, पण नक्कीच बुद्धाच्या काळाच्या नंतर, बुद्ध 6th century बिफोर क्राइस्ट आणि क्राइस्ट या मधल्या काळामध्ये पतंजली मुनी होऊन गेले. नेक्स्ट स्लाइड. आपण पुढचे स्लाइड घेऊ. हां, तर पतंजली योगसूत्रांची वैशिष्ट्य असं आहे की इट इज अ रोड मॅप टू मटेरियल अँड इटर्नल हॅपीनेस. लोकांना असं वाटतं की योगसूत्र फक्त मोक्षाचा मार्ग आहे, पण मोक्ष म्हणजे इटर्नल हॅपीनेस, नाही का? तुम्ही आईस्क्रीम खाता, दॅट प्लेजर रिमेन्स फॉर अबाउट 20 minutes. तुम्हाला तुमच्या नातवंडाशी किंवा लहान मुलाशी खेळायला मिळतं, दॅट लास्ट अनदर hour or 2 hours. व्हेकेशनवर जाता त्याचे राहतं 4 तास. पण इटर्नल हॅपीनेस इज बियॉन्ड हेवन. हेवनची कल्पना सगळ्या धर्मांमध्ये संस्कृतीत आहे, पण मोक्षाची कल्पना फक्त भारतीय संस्कृतीत आहे. आणि मी म्हटलं मटेरियल हॅपीनेस, तर मटेरियल हॅपीनेसचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या या सध्याच्या नश्वर आयुष्यात, सध्या जे तुमचं माणसाचं आयुष्य चालू आहे, त्यात तुम्हाला काय आनंद मिळतो तो महत्त्वाचा आहे ना. सगळ्यात मोठा आनंद काय? तुम्ही सगळे माझ्या वयाचे आहात. सगळ्यात मोठा आनंद पैसा नाही, आरोग्य आहे. तुम्हाला सगळ्यांना माझं म्हणणं पटत असेल की आरोग्य ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला या वयात तरी वाटते. प्रत्येक वयात हॅपीनेसची डेफिनेशन वेगळी असते, नाही का? आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हॅपीनेसचे 3 प्रकार असतात. मोमेंटरी हॅपीनेस, प्रोलॉंग हॅपीनेस, लाईक स्वर्ग, आपण म्हणतो स्वर्गात गेला. पण आपल्या धर्मात सांगितलं आहे की स्वर्ग सुद्धा टेम्पररी आहे. जेव्हा तुमचं चांगलं संपतं तेव्हा यू गो बॅक and you go back to earth again to suffer from your own karma, नाही का? आणि म्हणून मटेरियल हॅपीनेस मिळतो तुम्हाला उत्तम प्रकृतीमुळे. तो कशामुळे मिळतो? त्यातले 2 मुख्य भाग म्हणजे आसन, प्राणायाम. तिसरा भाग म्हणजे अर्थात मेडिटेशन. आणि त्या अगोदर अष्टांग योग, विच इज अ पार्ट ऑफ योगसूत्रात. लक्षात ठेवा, योगसूत्रात इज नॉट ऑल अष्टांग योग. अष्टांग योग इज अ पार्ट ऑफ पतंजली योगसूत्रात. आणि बाकीचे काय भाग आहेत ते मी तुम्हाला नंतर सांगेन. अष्टांग योगामध्ये आपल्याकडे येतात, याचा काही उल्लेख उपनिषदात आहे आणि गीतेत आहे. पण ती थिअरी आहे, तुम्ही जर बघाल तर गीतेच्या काही अध्यायात, विशेषतः 6व्या अध्यायात गीतेच्या मेडिटेशनबद्दल बरंच माहिती आहे. कुठेतरी थोडंसं प्राणायामबद्दल लिहिलेलं आहे. उपनिषद, काही उपनिषद, विशेष श्वेताश्व उपनिषद आहे, त्याच्यात मेडिटेशनबद्दल लिहिलं आहे आणि आसनांबद्दल याच्याबद्दल लिहिलेलं आहे, प्राणायाम. पण आसनांबद्दल काहीच लिहिलं नाही. पण पतंजलीच्या अष्टांग योगामध्ये जे 8 आहेत ते असे. आपण पुढच्या याच्यात जाऊ. नेक्स्ट स्लाइड. ते जे 8 आहेत ते यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. या योगसूत्रांचे 4 चॅप्टर्स आहेत. एकंदर त्यात 196 सूत्र आहेत. सूत्र म्हणजे काही प्रमाणात तुम्ही म्हणाल की थिअरम्स किंवा त्याला म्हणता येईल की ॲफोरिझम्स. ह्या वर्सेस नाहीत. गीता पूर्ण काव्यस्वरूप आहे. त्याला एक मीटर आहे. मग ते म्हणताना खूप छान वाटतं, पाठ होतं पटकन. पण योगसूत्र हे गद्य आहे. कधी कधी एक छोटंसं वाक्य, कधी कधी 3-4 वाक्य,
अशा प्रकारे ही 196 सूत्र आहेत. आणि या सूत्रात आपण पुढची स्लाइड घेऊ. पुढची स्लाइड. हां. तर एक मागे जा थोडंसं. मागची स्लाइड त्याच्या. हां. समाधीपादात 51 सूत्र आहेत. काय आहे समाधीपादात? की ॲक्च्युली समाधी म्हणजे काय? त्याच्या स्टेजेस काय? आणि समाधी प्राप्त होण्यात आणि मेडिटेशन करण्यात कुठल्या प्रकारचे अडथळे येऊ शकतात? हे पहिल्या पादात आहेत. दुसऱ्या पादात आहे साधनापाद. त्यात हाऊ टू बेसिकली इन्स्ट्रुमेंटेशन, त्यात आसनं, प्राणायाम, यम आणि नियम आणि प्रत्याहार दाखवलेले आहेत. आणि तिसरं जे आहे ते विभूती योगा. विभूती म्हणजे स्पेशल पॉवर. या मिस्टिक पॉवर्स योग्याला कशा मिळतात ते दाखवलं आहे. हा जो चॅप्टर आहे योगसूत्रांचा, तो अमेझिंग आहे. पाश्चात्य लेखकांनी अनेकांनी योगसूत्रांवर लिहिलं आहे, पण जेव्हा ते विभूती पादाबद्दल सांगू बघतात, तर त्यांना खरोखरच त्याचं काहीच एक्सप्लेनेशन देता येत नाही, कारण इट इज फार फार बियॉन्ड व्हॉट इव्हन द मॉडर्न सायन्स हॅज अकॉम्प्लिश्ड. आत्ता रिसेंटली क्वांटम फिजिक्समध्ये जी प्रचंड प्रगती झाली आहे, त्यामुळे काही ॲक्च्युली भारतीय तत्त्वज्ञ ज्यांना क्वांटम फिजिक्स कळतं, अशा लोकांनी नवीन कल्पना काढली आहे की ही जे सूत्र आहेत ते किंवा ही ज्या मिस्टिक पॉवर्स आहेत त्या योग्याला कशा मिळतात याचं एक्सप्लेनेशन क्वांटम फिजिक्समध्ये आहे. आणि ते मी वाचलं आहे. ते मला पूर्णपणे पटतं. मी तुम्हाला जर वेळ मिळाला तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या सेशनमध्ये या मिस्टिक पॉवर्सबद्दल सांगतो. तुम्ही ऐकलं असेल ना की अष्टसिद्धी आपल्याकडे, लघिमा, गिरिमा, म्हणजे योगी खूप मोठा होऊ शकतो, लहान होऊ शकतो. हनुमानजीचं उदाहरण बघा. हनुमानजी जेव्हा सीतेला भेटायला गेले तेव्हा सीतेला भीती वाटू नये म्हणून त्यांनी छोटंसं रूप घेतलं, पण जेव्हा राक्षस त्यांना पकडायला आले तेव्हा त्यांनी प्रचंड रूप धारण केलं. यालाच म्हणतात लघिमा किंवा गिरिमा. हे ज्या अष्टसिद्धी आहेत हनुमानजींना प्राप्त होत्या, आकाशातून उडणे, या सगळ्या कशा होतात याचं खरोखर सुंदर एक्सप्लेनेशन विभूती योगात आहे. आणि ते फक्त म्हणजे आपण भारतीय माणसं या गोष्टी विश्वास ठेवतो म्हणून आपल्याला ते अत्यंत कौतुकास्पदही वाटतं आणि आपल्याला आश्चर्यजनक वाटतं की हे शक्य आहे का? आपल्याकडे ते शक्य झालेलं आहे. तुम्हाला आठवतं ज्ञानदेवांनी एकदा त्यांच्या बहिणीला म्हटलं, त्यांची बहीण काहीतरी मला वाटतं मांडे करत होती, तर त्याला विस्तर नव्हता, तर ते म्हणाले की थांब. आणि त्यांनी पाठीमध्ये इतकी हीट निर्माण केली की त्यांच्या पाठीवर त्यांच्या बहिणीने मांडे भाजले. तुम्हाला आठवत असेल नाही का? आणि चौथा आहे ते कैवल्यपाद. कैवल्यपादात फक्त 34 सूत्र आहेत, पण त्यात ॲक्च्युली त्यांनी निर्वाण म्हणजे काय तसं अक्षरशः सुंदर डिस्क्रिप्शन केलेलं आहे. आणि हाऊ द योगी बिहेव्स आफ्टर दॅट त्याचं सुद्धा त्यांनी सुंदर वर्णन केलेलं आहे. काही गोष्टी ज्या कैवल्यपादात आहेत, काही सूत्र ती सुद्धा माइंड बॉगलिंग आहेत. तुम्ही जर त्यात विश्वास ठेवणार असला, आणि मी ठेवतो, कारण आता पहिला जर पातंजलींनी इतकं सगळं लिहिलं, आणि पातंजली हा जिनियस होता. ही इज ऑल्सो कन्सिडर्ड द फादर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन, इंडियन ॲस्ट्रॉनॉमी, नॉट ॲस्ट्रॉलॉजी, इंडियन ॲस्ट्रॉनॉमी. आणि हे योगसूत्र एवढा हा ब्रिलियंट माणूस होता, तो कशाला खोटं बोलेल? पण त्यांनी ॲक्च्युली सांगितलं आहे की इव्होल्युशन कशी होते. तुम्हाला कल्पना असेल की डार्विननी सिद्ध केलं की इव्होल्युशनमुळे एका काळचा माकड असलेला आज माणूस आहे, पण माकड सुद्धा त्याच्यामुळे अनेक स्टेजमधून आलं. सुरुवातीला वी आर ॲक्वॅटिक ॲनिमल्स, फिश, नंतर टर्टल, जे आपल्या दशावतारात वर्णन केलं आहे की नाही, मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, त्या इव्होल्युशनमध्ये आपण गेलो आहोत. आणि शेवटी मानव निर्माण झाला, आणि ही जी जेनेटिक चेंज होत गेला, हा कसा झाला हे त्याच्यातले 2-4 श्लोकमध्ये आहेत. आणि हे श्लोक सुद्धा समजून घेतले ना तर तुम्ही अगदी अमेज व्हाल. मी या योगसूत्रांचा अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला मी जी पुस्तकं वाचली ती इंग्लिशमध्ये होती, पण एका मित्राने सांगितलं की अरे तू कोल्हटकरांचं योगसूत्राचं पुस्तक वाच.
कोल्हटकर आपले मराठी माणूस आणि 12 वर्ष कापून त्यांनी याच्यावर सुंदर पुस्तक लिहिलं आहे. त्यांचं नाव कृष्णाजी केशव कोल्हटकर आणि हे पुस्तक आता अवेलेबल आहे, इंग्लिशमध्ये आहे. फक्त प्रश्न असा आहे, ते अत्यंत गहन भाषेत लिहिलेलं आहे. ते वाचायला खूप नीट लागतं आणि अनेक दिवस लागतात. पण त्यांनी जे लिहिलं आहे ते खूप सुंदर आहे. अर्थात 50 वर्ष, जरा 50 नाही 75 वर्ष झाले आता. त्यामुळे काही काही गोष्टी त्यातल्या आहेत तुम्हाला पटणार नाहीत. काही काही गोष्टी सिद्ध झाल्या आहेत, कारण सायन्स हॅज ॲडव्हान्स्ड. ही डिड नॉट नो दिस थिंग्स, पण त्या झाल्या. पुढची स्लाइड घेऊ आपण. हां, तर योगसूत्रांचा जो फाउंडेशन आहे, इट इज ऑन दी सांख्य फिलॉसॉफी. मी तुम्हाला सांगितलं की आपल्या प्राचीन भारतात 6 प्रकारच्या फिलॉसॉफी होत्या. त्यातली सांख्य 1, वेदांत 2, पूर्वमीमांसा 3, उत्तरमीमांसा 4, वैशेषिक 5 आणि न्याय 6. याच्याशिवाय 2 धरतात. एक म्हणजे मटेरियलिस्टिक फिलॉसॉफी ऑफ चारवाकाची. फक्त मटेरियलिस्टिक म्हणजे काय, की बस खा प्या आणि मजा करा, प्रथम कृत्वा घृतम पिबेत, अशी फिलॉसॉफी असली म्हणजे ते चारवाकाची फिलॉसॉफी आहे, प्युअर मटेरियलिस्टिक. आणि एक फिलॉसॉफी जे वैशिष्ट्यिक आहे, इज ॲक्च्युअली इन ॲटॉमिक फिलॉसॉफी ऑफ एव्हरीथिंग. न्यायिकामध्ये जे आहे ती फिलॉसॉफी पूर्ण सॉक्रेटिस सारखी आहे. प्रत्येक गोष्टीला तुम्ही जर तर्कशास्त्राने सिद्ध केलं नाही तर ते एक्झिस्ट नाहीच. पण आपण जी फॉलो करतो ही जी योगसूत्र, त्याचा बेसिस आहे सांख्य फिलॉसॉफी. आणि बुद्ध धर्म, जैन धर्म आणि हिंदू धर्म याचा बेसिस सांख्य फिलॉसॉफी आहे. यात फरक एवढाच आहे की बुद्धिस्ट आणि जैन यांच्यामध्ये परमेश्वर मानत नाही. त्याला एथिस्ट फिलॉसॉफी म्हणतात, नास्तिक. आपण वेदांतिक फिलॉसॉफी फॉलो करणारे, आपण परमेश्वर मानतो. आता याचं जर तुम्ही बघाल नीट, तुम्ही दिसत असेल तरी बघा तुम्ही की सांख्य फिलॉसॉफीप्रमाणे सुरुवातीला पुरुष आणि प्रकृती होते. आता हे सगळं सांगण्याचं कारण एवढंच आहे की आपण पूर्ण सूत्र जर समजून घ्यायचे असतील तर तुम्हाला थोडंसं तरी सांख्य फिलॉसॉफीचं ज्ञान हवं. आणि ही फिलॉसॉफी अमेझिंग आहे. या लोकांना 5000 वर्षापूर्वी माहिती होतं की विश्व कसं निर्माण झालं. टिळकांनी हे फार सुंदर लिहिलं आहे गीता रहस्यात. त्याचा ही जी स्लाइड आहे ही टिळकांच्या गीता रहस्यातली मॉडिफाईड स्लाइड आहे. त्यांनी लिहिलं आहे सृष्टीची निर्मिती आणि विलय. तर विलय म्हणजे तुम्हाला माहित आहे, डिसअपिअर होणं. आता हे भारताचा परिक्रम काय तर बघा, की सांख्य म्हणतात की सुरुवातीला पुरुष आणि प्रकृती असते. पुरुष आणि प्रकृती दोन्ही अनमॅनिफेस्ट आहेत. प्रकृतीला 3 गुण असतात, सत्व रजन तम. सत्व म्हणजे लिमिनॉसिटी, राजस म्हणजे ॲक्टिव्हिटी आणि तमस म्हणजे इनॲक्टिव्हिटी किंवा स्थितिशीलता. मराठीत त्याला स्थितिशीलता म्हणतात. तर ह्या गुणांचा जेव्हा बॅलन्स असतो तेव्हा प्रकृती शांत असते. वन्स इट ट्रिगर्स अँड इट इज ट्रिगर्ड बाय पुरुषा, त्यातून महत प्रिन्सिपल म्हणजे समजा त्याला कॉस्मिक इंटेलिजन्स म्हणतात किंवा कॉस्मिक कॉन्शियन्स. कॉस्मिक हे सगळं इव्होल्युशन आहे बा. महत प्रिन्सिपल जे इव्होल्युशन होते त्याचं तिथून चित्त निर्माण होतं. आता चित्त म्हणजे काय? चित्त म्हणजे आपण मराठीत मन समजतो तसं नाही. चित्त म्हणजे कॉन्शियसनेस. आणि सटल म्हणजे काय, की तुम्ही त्याला हात लावू शकत नाही. तसं तुम्ही आता तुमचं बोट हातात धरू शकता किंवा तुम्ही तुमचं नाक हातात धरू शकता, तसं तुम्ही चित्त हातात धरू शकत नाही. त्याचे 3 भाग, माइंड, इंटेलिजन्स आणि इगो. आता इगो म्हणजे अहंकार नव्हे, इगो म्हणजे अस्मिता. आपल्या मराठीत अस्मिता म्हणतात ना. अस्मी संस्कृत म्हणजे मी आहे. तर मी जगापेक्षा वेगळा आहे. मी आणि तो डुक्कर वेगळा आहे. मी आणि तो ती नदी म्हणजे मी नाही. ही जी भावना आहे ती म्हणजे इगो. आता इंटेलिजन्स आणि माइंड तुम्हाला माहीत आहेच. आणि त्यातला जो दुसरा इव्होल्यूट आहे ते म्हणजे आपले 5 पंचमहाभूत आणि त्याचप्रमाणे 5 तन्मात्रा म्हणतात. त्याला फंक्शनल सबस्टेट म्हणतात. तसं तर फंक्शनल सबस्टेट म्हणजे ही 5 तन्मात्रा कोणत्या? साऊंड, टच, व्हिजन, टेस्ट अँड स्मेल. बरं. आणि प्रत्येकाला पॅरलल ऑर्गन आपल्याकडे आहेत, नाक, कान, डोळे, जीभ वगैरे वगैरे. देर आर 5 ऑर्गन्स ऑफ ॲक्शन,
5 ऑर्गन्स ऑफ ज्ञान, कॉग्निशन, म्हणजे कान, नाक, डोळे वगैरे ते तुमचे कॉग्निशनचे ऑर्गन्स आहेत. आणि 5 ऑर्गन्स ऑफ ॲक्शन म्हणजे हात, पाय, गुदा, एनस, एक्सक्रिशन आणि रिक्रिएशन, प्रोडक्शन. दीज आर ॲक्शन आणि दीज आर नॉट सटल, दे आर मॅनिफेस्ट. तुम्हाला दिसतं ना, नाक, डोळे वगैरे सगळे दिसतं ना, तर दिस इज कॉल्ड ग्रोस. आणि सटल म्हणजे जे तुम्हाला क्वांटिफायबल नाही. तसं मन तुम्ही मोजू शकत नाही, नाही का. इगो तुम्ही मोजू शकत नाही. आपण फक्त म्हणतो कोणाला तरी प्रचंड इगो आहे, पण त्या इगोचा अर्थ वेगळा आहे. मी आहे ही वृत्ती ही तुम्ही क्वांटिफाय करू शकत नाही, म्हणून त्याला या सगळ्यांना सटल म्हणतात. पंचमहाभूत, त्या पंचमहाभूतामध्ये पहा, स्पेस हे जे पहिलं एलिमेंट आहे ते सगळ्यात प्रथम निर्माण झालं. यू कॅनॉट क्वांटिफाय स्पेस. पण नंतर जे एलिमेंट निर्माण झाले, कसं आहे, वॉटर, अर्थ, फायर, दे कुड बी सीन, टच्ड, अँड त्याला क्वालिटी आहे, ते मेजरेबल आहेत. तर दे आर लिटल बिट मोर ग्रोस. तर प्रगती कुठून होते पहा, कम्प्लिटली जे अनमॅनिफेस्ट आहेत त्यातून मॅनिफेस्ट निर्माण होतं. मॅनिफेस्टमधून आणि मॅनिफेस्ट आणि सटल अँड मॅनिफेस्टमधून निर्माण होतात मॅनिफेस्ट आणि ग्रोस. आणि सगळ्यात शेवटी ग्रोस. तुमची बॉडी इज द ग्रोस फायनल प्रॉडक्ट ऑफ धिस इव्होल्युशन. आणि जेव्हा पृथ्वीचा लय होतो, ते टिळकांनी फार सुंदर लिहिलं आहे की जेव्हा पृथ्वीचा लय होतो तर इट जस्ट डिस्अपियर्स इन द रिव्हर्स ऑर्डर. सगळ्यात प्रथम डिसअपियर होतं ते फिजिकल वर्ल्ड डिसअपियर होतं, आणि मग बाकीचे एक सगळे डिसअपियर होतात. तर आपण पुढच्या स्लाइडवर जाऊ. लेट्स गो टू द नेक्स्ट स्लाइड. आता पहा, आता मी कोण हा प्रश्न आपल्याला येतो ना. आता ही सुद्धा स्लाइड टाकण्याचं कारण याच्यावरच अनेक सूत्र आधारलेली आहेत. ही जर तुम्हाला माहीत नसेल ना, तर पुढच्या सूत्रांचा तुम्हाला अर्थ कळत नाही. असं का म्हणतोय, कारण पतंजली योगसूत्र अतिशय क्लिष्ट आहेत. ते आर अबाउट 10 टाइम्स मोर क्लिष्ट दॅन गीता. पण ते समजलं ना तर तुम्हाला जो ब्रह्मानंद होतो. तर तुम्हाला सांगतो, हे बघा, ही वेदांतिक कन्सेप्ट ऑफ ह्युमन ऑर्गॅनिझम आहे. दिस इज ए जनरल थिंग. सगळ्यात बाहेर म्हणजे फिजिकल बॉडी तुमची, त्याला अन्नमय कोश म्हणतात. अन्नमय जे पोचलं जातं ते, तसं तुमचं हाड, मांस, रक्त, सलायवा, युरिन वगैरे वगैरे वगैरे, एव्हरीथिंग यू कॅन टच, स्मेल, फील वगैरे वगैरे. दुसरं जे आहे, आणि तुम्ही जेव्हा मरता तेव्हा दिस इज द फिजिकल बॉडी दॅट इज लास्ट. बरं, याला ग्रोस एलिमेंट म्हणतात. दुसरं ते फंक्शनल एनर्जी फील्ड, त्याला आपण प्राणमय कोश म्हणतात संस्कृतमध्ये. आणि त्याचे 5 प्रकार तुम्ही ऐकलं असेल: प्राण, अपान, व्यान, उदान, समान. आता प्राण म्हणजे इनटेक इन एनर्जी दॅट इज इनटेक. रिमेंबर, दीज आर नॉट वायू. आपल्याकडे अपान वायू, प्राणवायू, व्यानवायू असं म्हटलं आहे, पण हे वायू नाही, गॅसेस नाही. वायू म्हणजे गॅस नाही. वायू म्हणजे एक एनर्जी प्रोसेस. प्राण म्हणजे इनटेक, तुम्ही फूड आणि ऑक्सिजन घेता. अपान म्हणजे एक्सक्रिशन, यू युरिनेट, यू एक्सक्रीट, नाही का, त्याला अपान आहे म्हणतात. व्यान म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टम, म्हणजे हे जे घेतलेलं फूड आणि ऑक्सिजन आहे, हे तुमचे लंग्स टेक द ऑक्सिजन, इंटेस्टिन्स टेक द फूड, and it goes to heart in the blood, and that blood is taken to all the body, every little cell of your body. It goes by virtue of blood vessels, नाही का. मोठ्या आर्टरीज असतात. तुम्ही पाहिला हार्ट मधून एओटा निघते, तर एओटाचे अनेक ब्रांचेस होतात, त्यांच्या आणखीन ब्रांचेस होतात, अगदी बारीक 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 आर्टरीज होतात. त्याला आर्टेरिओल म्हणतात. शेवटी आर्टेरिओल ब्रेकअप इंटू कॅपिलरीज, आणि याच कॅपिलरीज दे रीच एव्हरी सेल. ते सगळ्या सेल्सना ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन देतात. ठीक आहे. मग उदान म्हणजे काय? उदान म्हणजे तुमची जे सेल आहे ना, प्रत्येक शरीरात बिलियन्स ऑफ सेल्स आहेत. फक्त एकट्या ब्रेनमध्ये 100 बिलियन न्यूरॉन्स म्हणजे सेल्स आहेत. आणि प्रत्येक सेल हॅज ए बॉडी, इट्स कॉल्ड मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया तुम्ही ऐकलं असेल. इट इज द लंग फॉर द सेल. व्हॉट इट डज, तिथे एक मेटाबॉलिक फॅक्टरी आहे. इट पिक्स अप ऑक्सिजन फ्रॉम द ब्लड, इट पिक्स अप शुगर, अमिनो ॲसिड्स, अँड गेस व्हॉट इट डज, क्रिएट्स एनर्जी.
it creates protein and then it goes back into the blood and given to the rest of the body. बरं, याला उदान प्रोसेस म्हणतात. आणि चौथी म्हणजे तिसरी म्हणजे समान. आता हे सगळ्याचा बॅलन्स व्हायला पाहिजे ना, तर बॅलन्स व्हायला करता तुमची ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम असते. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमचे 2 भाग असतात तुम्हाला माहित आहे. एक म्हणजे सिम्पॅथॅटिक, दुसरी म्हणजे पॅरासिम्पॅथॅटिक. इट इज बॅलन्स. सिम्पॅथॅटिक म्हणते यस 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 आणि पॅरासिम्पॅथॅटिक म्हणते नो नो नो. द होल लाईफ इज लाईक दॅट. नाही, तुमचं एक म्हणतं हो, दुसरं एक म्हणतं नाही. त्याचा जेव्हा बॅलन्स बरोबर असतो तेव्हा तुमच्याकडून योग्य गोष्टी घडतात. बॅलन्स होत नाही तेव्हा यू डू रॉंग थिंग्स अँड यू सफर इन द फॉर्म ऑफ मेंटल अँड फिजिकल डिटेरिओरेशन. आणि त्याच्यानंतरचा आतला जो कोश आहे ते तुमचं मन, मनोमय कोश. त्याच्या आत विज्ञानमय कोश म्हणजे इंटेलेक्च्युअल बॉडी, आणि त्याच्या आत आनंदमय आणि चित्तमय कोश, इट्स अ ब्लिसफुल बॉडी. तर जेव्हा तुम्ही मोक्ष मिळतो तेव्हा यू लूज these coverings one by one and शेवटी what remains is a blissful body, चित्तमय कोश. And this merges, according to our theory, it merges with the Purusha, and Purusha finally merges into the ईश्वरात. तर म्हणून ही स्लाईड तुम्हाला मी दाखवतो आहे. बरं, आता आपण पुढे जाऊया. आता पतंजलीने सुरुवातीलाच सांगितलं की तुमच्या दुःखाची अगदी बेसिक कारण काय. तर दिस इज लाईक प्रिव्हेंटिव्ह सायकियाट्री. बरं, कोल्हटकरांनी जेव्हा पुस्तक लिहिलं तेव्हा त्यांनी पुस्तकाचं नाव लिहिलं आहे आधुनिक भारतीय आधुनिक मानसशास्त्र. हे त्या पुस्तकाचं नाव आहे. पुस्तकात 750 पानं आहेत आणि तुम्हाला ते पूर्णपणे नीट केअरफुली 2-3दा वाचावं लागतं. तेव्हा तुमच्या लक्षात येतं की कोल्हटकर म्हणतात ते खोटं नाही. कोल्हटकर हे ही वॉज नॉट ए स्टुडंट ऑफ मेडिसिन, पण इंटर सायन्स नंतर त्यांना कॉलेज सोडावं लागलं कारण घरी प्रचंड दारिद्र्य होतं. आणि मग ते बिचारे इन्शुरन्स क्लर्क झाले, जन्मावर इन्शुरन्स क्लर्क झाले आणि रिटायर झाले. त्याच्यानंतर मग ते पुस्तक लिहायला सुरुवात केली. तर त्यांच्या कॉलेजमध्ये असताना ही वॉज ए स्टुडंट ऑफ सायकॉलॉजी. पण सायकॉलॉजी वॉज व्हेरी रुडिमेंटरी इन दोज डेज. आज सायकियाट्री प्रचंड वाढलेलं सायन्स आहे आणि त्याची अनेक गोष्टी आता ॲक्च्युअली सिद्ध करता येतात ब्रेन इमेजिंग म्हणून. असो, तर सांगायचं काय, तुम्ही जर तुमच्या आयुष्यात बघाल तर तुमच्या दुःखाची 5च कारणं आहे, अगदी फंडामेंटल 5 कारणं. एक म्हणजे राग. आता राग म्हणजे मराठीतला राग नाही, राग म्हणजे अनुराग समजा, लव आणि अटॅचमेंट. तुम्हाला जर तुमच्या मुलाला तुमचा मुलगा समजा 4-5 वर्षाचा आहे आणि त्याच्या गुडघ्याला खूप लागलं आणि तो रडायला लागला की तुमचं जीव कळवळतो, काय कळवतो, आणि यू लव्ह हिम, अदरवाइज नॉट, नाही का. दुसरं म्हणजे द्वेष, अर्थात दुसरं हेट्रेड इज ऑलवेज अ व्हेरी निगेटिव्ह फिलिंग. पतंजलींनी त्याच्या एका सूत्रात म्हटलं आहे, हे सूत्र आहे साधनापणामध्ये, की निगेटिव्ह इमोशन्स आर कॉज ऑफ एंडलेस अनहॅपीनेस अँड इग्नोरन्स. याच्यावरच एक फक्त सूत्र आहे. तिसरं आहे अहंकार. तर हा मराठीतला अहंकार हा वेगळा आहे. मी तुम्हाला सांगितलं अस्मिता किंवा इगो म्हणजे मी आहे दुसऱ्यापेक्षा. पतंजलीचं म्हणणं आहे की सगळ्या दुःखाचं कारण बेसिकली एक आहे, ते म्हणजे स्पिरिच्युअल इग्नोरन्स. स्पिरिच्युअल इग्नोरन्स म्हणजे काय? स्पिरिच्युअल इग्नोरन्स म्हणजे की माझा देह हे मी आहे. चुकीचं आहे. यू आर, आत्ता तुम्हाला मी ती स्लाईड दाखवली, यू आर मेडअप ऑफ दोज 5 कोशास, नाही का. तर हाऊ कॅन युअर बॉडी बी ओनली. पण ते समजल्यामुळे तुम्ही अनेक बाबतीत तुम्हाला दुःख का होता. आणि इग्नोरन्स इज बेसिकली दॅट स्पिरिच्युअल इग्नोरन्स. आणि 5वं म्हणजे अभिनिवेश. मला पाणी देते का? अभिनिवेश म्हणजे काय? फिअर ऑफ लुझिंग लाईफ और वे ऑफ लाईफ. आता ही तुम्ही बघत असाल, खूप छान त्यांनी लिहिलेलं आहे याच्याबद्दल. प्रत्येकाला मरण्याची भीती वाटते. अगदी टर्मिनल कॅन्सरचे पेशंट असतात ते एकसारखे एक्सपेरिमेंटल मेडिसिन घेत असतात. आपण बघतो की नाही. माझ्या शेजारी आत्ता एक ग्रस्त वारले. मी राहतो एका रिटायरमेंट कम्युनिटीमध्ये, त्याच्यामुळे दर 6 महिन्यांनी कोणीतरी शेजारी गेला असं कळतं. तर हे ग्रस्त पॅन्क्रियाटिक कॅन्सरनी आजारी होते आणि त्यांचा डॉक्टर होता ह्युस्टनमध्ये. त्यांनी सांगितलं
की नवीन कुठली तरी एक एक्सपेरिमेंटल थेरपी आहे, मेनली मेड अप ऑफ किमोथेरपी. तुम्हाला माहिती आहे किमोथेरपी ड्रग्ज. आणि त्याच्याकरता हा माणूस दर आठवड्याला बरं ही इज टू गो टू ह्युस्टन. आत्ताच परवाच ते गेले बिचारे. तर याला म्हणतात फिअर ऑफ लुझिंग लाईफ. आता 80 वर्षाच्या माणसाला का मला जीवाचं कौतुक असावं. कोणी म्हणेल की तुमच्या फिअर इज अ लुझिंग युअर रिलेटिव्ह किंवा काळजी तुमचे मागचे राहणारे. म्हणजे 80 वर्षाच्या म्हाताऱ्या त्याचे 2 मुलं आहेत, सगळे संसार लागलेला आहे, त्यांची मुलं नातवंड आहेत, ते सुखात आहेत. वाय? याच्याबद्दल कोल्हटकरांचं जे एक्सप्लेनेशन आहे ते अतिशय सुंदर आहे. ते तुम्हाला ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल. ते असं, जेव्हा माणसाच्या सूक्ष्मदेहात, आता तुम्हाला सूक्ष्मदेह स्थूलदेहात फरक कळला त्या स्लाइडवरून. सूक्ष्मदेह इज मेड अप ऑफ माइंड. सूक्ष्मदेह इज मेड अप ऑफ 25 एलिमेंट. शंकराचार्य म्हणतात की सूक्ष्मदेह 25 एलिमेंट्सचा आहे. त्यातले 5 त्याच्यातले मुख्य एलिमेंट्स आहेत ते तुमचं माइंड, इंटेलिजन्स, इगो, पंचमहाभूत, पंचप्राणायाम आणि 5 तन्मात्रा. ह्याचे म्हणजे 25 गुण आहेत. याचं सूक्ष्मदेह होतो. तुम्ही मरता तेव्हा हा सूक्ष्मदेह मरत नाही, तो राहतो. पण त्याच्यावर राहिलेले संस्कार राहतात. त्याच्यावर जे संस्कार आहेत ते त्याचं कर्मफल. जेव्हा तो परत जन्म घेतो तेव्हा ही इज इन टू द न्यू एम्ब्रियो, a new fetus, a new baby, which inherits that whole thing. आणि जेव्हा पूर्वीच्या आयुष्यात जेव्हा तुम्ही मरता, त्या मरताना ज्या वेदना झाल्या त्या विसरत नाही. आता उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्ही ॲनिमल शो बघत असाल, नेचर शो. तुम्हाला दिसतं की एक विल्ड बीस्ट असतं किंवा एखादं हरिण असतं आणि त्याच्यावर 2 शिंगणी तुटून पडतात आणि ते बिचारे जिवंत असताना त्याला फाडून काढतात. आहे की नाही? हे जे दुःख आहे, हे पेन आहे, मरण्याचा भीती आहे. कल्पना करा या हरणाला काय वाटत असेल, त्या विल्ड बीस्टला काय वाटत असेल. तर ही जी आहे इम्प्रेशन ते राहतं आणि ते जात नाही, म्हणून तुम्हाला मरण्याची भीती वाटते. बाकी त्याला काही एक्सप्लेनेशन नाही. असं मरणं कारण काय? उदाहरण तुम्हाला सांगतो. त्याला सायंटिफिक एक्सप्लेनेशन आहे. तुम्ही एखाद्या बेडकाचा पाठलाग करा. आम्ही लहानपणी डबक्याजवळून बेडूक बघायचं आणि त्यांना दगड मारायचं, सगळे पळून जायचे. आता या बेडकाला कसलं अटॅचमेंट आहे हो? त्याला मुलाबाळांची काळजी आहे का? नाही. त्याचा रिटायरमेंट प्लॅन आहे का? नाही. त्याचं काही रिअल एस्टेट आहे का? नाही. मग त्याला भीती कशाची आहे? आणि ही भीती अशी आहे की पूर्वीच्या आयुष्यात त्या बहुतेक तो बेडूक मासा होता आणि त्या माशाला दुसऱ्या शार्कनी खाल्लं. दॅट पेन. आता अभिनिवेशाचा दुसरा एक अर्थ असा, आणि तो मला दुसऱ्या एका पुस्तकात सापडला, की रिफ्युजल टू चेंज द वे ऑफ लाईफ. आता हे मात्र तुम्हाला सगळ्यांना पटकन पटेल. आपण साधी गोष्ट बदलू शकत नाही. तुम्हाला 100दा सांगण्यात येतं की अरे बाबा रोज एक अर्धा तास तरी व्यायाम कर. आपल्यापैकी कोणी व्यायाम करत नाही. सगळ्यांना आपण सांगतो की अरे बाबा मेडिटेशन कर, त्याचा खूप लाभ होतो, त्याचं प्रूफ आहे, त्याचं सिद्ध केलेलं आहे. कोणी ऐकत नाही. उद्या करू म्हणतात. मग 100 प्रकारच्या एक्सक्युजेस येतात. याला म्हणतात रिफ्युजिंग टू चेंज द वे ऑफ लाईफ. तीच गोष्ट जॉबमध्ये होते, तीच गोष्ट तुमच्या अभ्यासात होते. तुम्ही मॅट्रिकला अभ्यास करताना एखादा मुलगा मेरिटमध्ये येतो, एखादा मुलगा सेकंड क्लासमध्ये होतो. काय फरक आहे दोघांमध्ये? पुष्कळदा इंटेलिजन्स सारखं असतं, पण त्या मेरिटमध्ये येणाऱ्या मुलाला एक प्रकारची ड्राईव्ह असते आणि तो बाकी सगळं बाजूला ठेवून ही चेंजेस हिज लाईफ टू अकॉम्प्लिश हिज गोल. काही लोकांमध्ये तेच नसतं आणि ह्याला म्हणतात अभिनिवेश, रिफ्युजल टू चेंज द वे ऑफ लाईफ, अँड दॅट इज द कॉज ऑफ अनहॅपीनेस. नेक्स्ट स्लाइड. अकॉर्डिंग टू पतंजली. बरं, आता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, कुठलंही स्तोत्र झालं की आपण काय म्हणतो? ओम शांती 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 ही. तर या केवढा खोल अर्थ आहे. कोणी त्याचा विचार केला का? मी ते विचार करतो, अरे आपण सगळ्यात महत्त्वाचं समजतो शांती. कारण माझ्या मनाला शांती नसेल तर कुठलंच तुम्हाला सुख नाही. आपण म्हणतो की इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की अनहॅपी इज द हेड विच वेअर्स द क्राऊन. कारण त्या राजाला एकसारखी भीती वाटत असते, त्याला काही मध्ये शांती नसते.
तुम्ही जितके जास्त श्रीमंत तितकं तुमच्यावर ते बर्डन असतं. हाऊ टू कीप माय मनी, हाऊ टू ऑगमेंट माय इस्टेट. आणि त्याच्यामुळे काय की तुम्हाला मनशांती नसते. समाधीपादात 33व्या सूत्रामध्ये पतंजलीने लिहिलं आहे की हॅपीनेस कशामुळे मिळतो. हे किती बेसिक फंडामेंटल्स आहेत पहा तुम्ही. एक म्हणजे फ्रेंडशिप, कंपॅशन, फॉरगिवनेस अँड ॲक्सेप्टन्स ऑफ युअर सिच्युएशन टू गेन पीस ऑफ माइंड. हे त्यांनी 4 मुख्य सांगितलेले आहेत. आणि ह्याच्यावर सुद्धा कोलरकरांनी खूप मोठं लिहिलेलं आहे. तुम्हाला जर पुस्तक मिळेल तर तुम्ही वाचा, पण आय वॉर्न यू, इट इज फार क्लिष्ट पुस्तक आहे. त्यातली भाषा सुद्धा संस्कृत प्रचूर आहे आणि तुम्हाला डिक्शनरी घेऊन बसावं लागतं. तर कंपॅशन म्हणजे काय की खरोखर कंपॅशन, फॉरगिवनेस, फ्रेंडशिप, दीज आर कॉमन थिंग्स विच आर डिस्क्राइब्ड इन ऑल दी धर्म. दया, क्षमा, शांती बुद्ध धर्मात तेच आहे, ख्रिश्चन धर्मात तेच आहे, इव्हन मुस्लिम धर्मात सुद्धा तेच आहे. आपण मुस्लिम धर्माबद्दल आपल्या पुष्कळदा फार मोठे हे असतात, अज्ञान म्हणा, काही प्रमाणात अँटिपती आहे आपल्याला सगळ्या लोकांना. तिथे आपला अनुभव फार वाईट आहे म्हणून आपल्याला त्याची अँटिपती आहे. पण त्यांच्यासुद्धा फ्रेंडशिप इज सो मच फास्टर्ड. त्यांच्याकडे अनेक फंक्शन असतात की सगळे मिळून एका ताटलीत जेवतात, आपल्याला ते घाण वाटतं. आणि फॉरगिवनेस तर इतकं महत्त्वाचं आहे, वी विल कम टू दॅट लेटर ऑन. याच्याबद्दल फॉरगिवनेसबद्दल कन्फ्युशियसनी फार सुंदर एक वाक्य लिहिलं आहे. तो म्हणतो, कन्फ्युशियस वॉज कंटेम्पररी टू गौतम बुद्ध अँड सॉक्रेटिस. एकाच सेंचुरीमध्ये 3 महान तत्वज्ञ 3 देशात जन्माला आले पहा. ग्रीसमध्ये सॉक्रेटिस, भारतात गौतम बुद्ध आणि चायनामध्ये कन्फ्युशियस. आणि पहा सगळ्यात म्हणजे एकच फॉरगिवनेस. फॉरगिवनेस कसा, तो कन्फ्युशियस म्हणतो की इट इज ओके टू बी रॉंग्ड. बीइंग रॉंग्ड इज नॉर्मल, बट होल्डिंग द ग्रज फॉर बीइंग रॉंग, दॅट डिस्ट्रॉयज यू. आहे की नाही सुंदर. सो दॅट इज ऑल अबाउट फॉरगिवनेस. सो नेक्स्ट वी गो टू नेक्स्ट स्लाइड. पुढची स्लाइड. दुसरं म्हणजे कंटेंटमेंट इज हॅपीनेस. सूत्र नंबर 42 मध्ये हे अगदी सरळ लिहिलं आहे, कंटेंटमेंट इज हॅपीनेस. नाव आपल्या आजच्या ज्या संस्कृतीत आहे की ते म्हणतात दिस इज, आजच्या संस्कृतीत जे आपली अत्यंत वेगवान संस्कृती आहे, गतिमान संस्कृती आहे, एक वेळा तुम्हाला खेचत मिळणारी संस्कृती आहे पहा. दिस इज नॉट अलाउड टू बी कंटेंट. तुमच्यासमोर एकसारखं काहीतरी ते गाजर लटकवतात आणि तुम्ही त्याच्या मागे लागता. तुम्ही एक चांगली वेकेशन घेतली, समजा तुम्ही गेले हवाईला, समजा तुम्ही एखाद्या कंपनीतर्फे गेले, ट्रफाल्गार किंवा गेट 1, लगेच त्यांचे एकसारखे तुमच्याकडे ब्रोशर येतात, पुढची वेकेशन अंटार्क्टिकामध्ये जा, तर कुठे सफारीला जा. एक सारखं तुम्हाला ते ड्रायव्हिंग यू, दे कीपिंग यू डिस्कंटेंटेड. पण कुठेतरी थांबायला पाहिजे ना. आता हा कंटेंट मिळेल तर हा भाग जो असा आहे की कुठल्या क्षणाला तुम्ही कंटेंटेड व्हावं हा डिसिजन तुमचा आहे. डिपेंड्स अपॉन युअर. तुम्ही जर महत्वाविषयी असाल मे बी ट्राय टू अकॉम्प्लिश समथिंग, बट at some point you have to stop. You have to stop, and if you are not, you don't stop. तुम्हाला जर वाटत नसेल की your $10 million nest egg is not enough, you have to 100 million, then go try for that. आणि मग काय होतं, त्यामागे सगळं एक दुष्टचक्र सुरू होतं. नाही, 10 million इज नॉट इनफ. पण ते सांगतो कोणाला, तुमचा फायनान्शियल ॲडवायझर सांगतो की हो तुम्हाला फक्त 5 वर्ष पुरेल, तुम्ही आजारी झाले तर 2 वर्ष पुरेल ना. यू मस्ट मेक मोर. म्हणजे काय की कॉन्स्टंटली फॉलो स्टॉक मार्केट किंवा कीप इन्व्हेस्टिंग इन टू रिअल इस्टेट ऑर डू समथिंग टू ऑगमेंट युअर मनी विच ड्राइव्स यू नट्स. म्हणजे दूर तर राहिलंच तुमचं, 10 वर्षानंतर पैसे पुरतात की नाही ती गोष्ट वगैरे आहे, पण आजच तुम्ही दे ड्राइव्ह यू क्रेझी. आणि आजच्या संस्कृतीचं ते वैशिष्ट्य आहे. जेव्हा ते म्हणतात पीस ऑफ माइंड, तेव्हा व्हॉट दे आर टेलिंग यू समथिंग, दे आर सेलिंग समथिंग. पुढची स्लाइड. आता आपण पतंजलीच्या 8 योगांबद्दल थोडंसं बोलूया. तर पहिले म्हणजे 5 यम. आर दी काय म्हणतात त्याला,
दीज आर द रूल्स ऑफ सोशल एथिक्स. ट्रुथफुलनेस म्हणजे खोटं बोलायचं नाही, म्हणजे खरं बोलायचं, सत्य, नॉन व्हायलेन्स अहिंसा, नॉन कव्हिटसनेस म्हणजे दुसऱ्याच्या याच्यावर काय म्हणतात त्याला तुम्ही, दुसऱ्याच्या गोष्टीची वासना करू नका. जसं संस्कृत आपल्या 10 कमांडमध्ये म्हटलं ना की काय म्हणतात, डोंट कव्हिट दाय नेबर्स वाईफ किंवा दाय नेबर्स इन ऑन दिस डेज कार. दुसरीची कार बघून लोक दुःखी होतात. सेल्फ कंट्रोल अँड नॉट टू स्टील. मराठी त्याला सत्य, अहिंसा, अपरिहार, ब्रह्मचर्य. सेल्फ कंट्रोल इज ब्रह्मचर्य अँड अस्तेय म्हणजे नॉट टू स्टील. आणि हे पतंजली म्हणतो की दीज आर युनिव्हर्सल. प्रत्येक देशात, प्रत्येक संस्कृतीत, प्रत्येक काळात हे 5 यम बदलत नाहीत. बहुतेक सगळ्या धर्मांमध्ये हे मान्य केलेले आहेत. तुम्ही जर 10 कमांडमेंट वाचाल तर त्यातले दिस कवर्स हाफ ऑफ द 10 कमांडमेंट्स. दुसरं जे आहे ते म्हणजे नियम. नियम म्हणजे पर्सनल एथिक्स, क्लिनलीनेस, त्याला ते शौच म्हणतात. शौच याचा अर्थ शौचकूप नव्हे. शौच म्हणजे पर्सनल क्लिनलीनेस आणि मेंटल क्लिनलीनेस. मेंटल क्लिनलीनेस जास्त महत्त्वाचा आहे, कारण लोक जरी खूप हेल्दी वगैरे असले तरी त्यांच्यातून ती जेलसी जात नाही, त्यांच्यातलं ती असूया जात नाही आणि ते स्वतःला दुःखी करून घेतात. दुसरं म्हणजे कंटेंटमेंट, संतोष. आता कंटेंटमेंट म्हणजे ही हॅपीनेस मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. पण कंटेंटमेंट इज सो इम्पॉर्टंट की आयुष्यात काय असतं, प्रत्येकाची काही प्रमाणात एक आयुष्याची ट्रॅजेक्टरी असते. काही लोकांना उत्तम म्हणजे समृद्धी मिळते, श्रीमंत होतात. काही लोकांची स्पाऊस, पत्नी किंवा पती फार चांगले असतात. काही लोकांची मुलं चांगली असतात आणि काही लोकांचं करिअर छान असतं आणि काही लोकांना उत्तम करिअर असतं. तुम्हाला प्रत्येक मिळतं असं नाही. प्रत्येक बाबतीत कधी कधी तुम्हाला समाधान मानून घ्यावं लागतं. आणि होतं काय की ते समाधान मांडण्यातच तुम्हाला तुमचं भलं असतं. काही प्रमाणात आपल्याकडे जी एक प्रवृत्ती आहे की ही देवाचा प्रसाद आहे, मान्य करा, तर ती चांगली आहे. त्याच्या अगदी अपोजिट जे आहे, तर आजचं जे मी कल्चर आहे वेस्टर्न कंट्रीजमध्ये, इट हॅज बीन पर्पजफुली प्रमोटेड. इट वॉज नॉट लाईक दॅट 200 years अगो, 300 years अगो. युरोपमध्ये अनेक मोठमोठे तत्वज्ञानी होऊन गेले, शोपनहावर सारखे, कांट सारखे. त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की कंटेंटमेंट इज इम्पॉर्टंट, इट इज पार्ट ऑफ लाईफ. कुठेतरी तुम्हाला मान्य ॲक्सेप्ट करावं लागतं. पण तुमचा नवरा तुमचा नवरा किंवा बायको इतरांची सुंदर नाही किंवा कर्तबगार नाही म्हणून आपलं मनात हे करून त्या माणसाला एकसारखं नॅक करायचं, याच्यात काही सिद्ध होत नाही. किंवा फॉलोअर्स ऑफ एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिप. माझ्या आयुष्यात मी अनेक जोडपी बघितली आहेत की द होल रिझन बिहाइंड देअर बॅड मॅरेज वॉज दे आर नॉट सॅटिस्फाईड फॉर सम रिझन. एक्सपेक्टेशन, खूप एक्सपेक्टेशन की नवरा म्हणजे लाईक अ प्रिन्स ऑफ दिसा, सुंदर, पैसा असेल, सगळं कसं असेल, तुमच्यात असतं का सगळं. पण हे आपण कधी जाणत नाही. तिसरा भाग त्यांनी सांगितलं, स्टडी ऑफ द स्क्रिप्चर्स. त्याला त्यांनी म्हटलं आहे साधना, म्हणजे फॉलो द स्क्रिप्चर्स. आता तुम्ही सगळे मान्य करा की तुम्ही जेव्हा गीता वाचता किंवा दासबोध वाचता किंवा ज्ञानेश्वरी वाचता, तुम्हाला की खरंच मनातून एक समाधान होतं. पुष्कळ तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळतात, समाधान वाटतं आणि मनाची तगमग कमी होते. आता तुकोबांनी एका ठिकाणी म्हटलं आहे, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, आहे ना, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मारव. किती सुंदर आहे नाही का. आता हे इट इज कंटेंटमेंट नाही का. मुंगी असून तुम्ही साखरेचा नाम मिळतो, तर व्हाय डू यू वॉन्ट टू बी एलिफंट. एलिफंटला बिचाऱ्याला मार बसतो, त्याला मोठे ओणके उचलावे लागतात आणि कधी कधी खायला मिळत नाही. तर ते चांगलं आहे की मुंगी चांगली आहे. ती मुंगी आपल्या मनाने कुठे घुसते आणि आपली साखरखंड मोकळी होते. हे सगळं कुठे येतं, स्क्रिप्चर्स. गीता वाचून बघा तुम्ही, जरा थोडासा विचार करा, थोडासा अभ्यास केला ना, आणखीन जितकं वाचाल तितकं जास्ती कळतं. सुदैवाने आपल्याला ज्ञानेश्वरी आपल्या
महाराष्ट्र आपण खूप लकी आहोत, कारण तो ज्ञानेश्वरांसारखे तुकोबांसारखे लोक होऊन गेले. ज्ञानेश्वरी वाचताना एकदम लक्षात, अरे हे आपण वाचलं असतं तर किती बरं झालं असतं. आपल्या आयुष्यात आपण ज्या गोष्टीमुळे दुःखी झालो ते झालो नसतो, पण हे कोणी शिकवतं का? नाही. तुम्हाला रिटायर झालं की तुम्हाला ज्ञानेश्वरी शिकवतात. आज तरी जरा बरं आहे की तरुण सुद्धा लोकांना ज्ञानेश्वरीचं एक्सपोजर आहे इंटरनेटमुळे वगैरे. चौथी गोष्ट म्हणजे सरेंडर टू गॉड. तर इथे पतंजली मान्य करतो की या सगळ्याच्या वर परमेश्वर आहे. पुष्कळसे तत्वज्ञान तेच मान्य करत नाही, पण ते इज लाईक अ ब्लाइंडेड. ठीक आहे, पुरुष आणि प्रकृती आहे, पण ते कुठून आले? ईश्वर. बट व्हॉट इज ईश्वर, नाही का? तोही प्रश्न येतो, तो आपण पुढे डिस्कस करू. परमेश्वर म्हणजे काय? आपल्या वेदांतातली, आपल्या हिंदू धर्मातली खरी परमेश्वराची कल्पना काय आहे ते नंतर आपण डिस्कस करू. पण हे सगळं कशासाठी आहे? सगळ्याचा अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह एकच आहे, हॅपीनेस. या इथे आणि तिथे दोन्हीकडे. आणि चौथं म्हणजे डिव्होटेड अँड अनइंटरप्टेड प्रॅक्टिस. लोकांमध्ये एकतर ते नवीन गोष्ट करायला बघत नाहीत, केली तर टिकून राहत नाही. आता तुम्हाला उदाहरण सांगतो. मी अनेक वर्ष, गेली 4-1 वर्ष इथे आमच्या व्हर्जिनियात आणि मेरीलँडमध्ये प्राण्यांचा क्लास आहे. सकाळी 6:45ला असतो, 8ला असतो. आणि ते ग्रस्त मिस्टर सबनीस, त्यांना BMMनी मोठं पारितोषिक दिलं 2 वर्षापूर्वी सोशल सर्व्हिसचं. रोज तुम्हाला प्राणायाम शिकवतात आणि योगासनं शिकवतात, रोज. बरं, देर इज नो क्रिसमस, नो 4th ऑफ जुलै, नो दिवाळी, ते असतात तिथे आणि ते तुम्हाला सांगतात ते. पण मी बघतो की त्या पूर्ण अटेंड करणार झूमवर असतं ते सगळं. बरं, हे सगळं झूमवर आहे. फक्त 10 की 12 लोक रोज निष्ठेने तिथे असतात. बाकी लोकांची धडपड, आज इथे आहे, उद्या मग 100 प्रकारचे एक्सक्यूज सांगतो. मी आज उशीर होतो, काल आमची पार्टी होती. नाही, यू शुड डू धिस ॲज अ प्राईम इम्पॉर्टन्स. कारण तुम्ही जर त्याची प्रॅक्टिस केली नाही, अनइंटरप्टेड अँड डिव्होटेड प्रॅक्टिस न केलं, तुम्हाला त्याचं फळच मिळत नाही. एक दिवस आसनं करून तुम्ही हेल्दी होणार आहे का? एक दिवस प्राणायाम करून तुम्ही हेल्दी होणार आहे का? नाही. मेडिटेशनच्या बाबतीतही सगळ्यात मोठा आहे. 4 दिवस करतात लोक, सोडून देतात की बा मनात विचार येतात, सोडून दिले. याला म्हणतात इंटरप्टेड प्रॅक्टिस. आणि याच्याकरता जर तुम्हाला खरोखरच अनइंटरप्टेड प्रॅक्टिसवर तुमचा विश्वास पाहिजे, तर यू हॅव टू बी हॅव डिव्होशन, की नाही हे खरं आहे, याने मला खरोखर फायदा होणार. आणि डिव्होशन कशामुळे येतं? यू हॅव टू हॅव फेथ इन इट. पण फेथ कशामुळे येतं? यू आर इंटेलिजंट पीपल. तुम्ही सगळे कॉलेज ग्रॅज्युएट आहात. कोणी डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, कोणी आर्किटेक्ट आहे, आणि कोणी फायनान्शियर आहे. पण तुम्हाला कशामुळे हे येतं, फेथ येतो? यू हॅव टू बी इंटेलेक्च्युअली कन्व्हिन्स्ड. समबडी हॅज टू कन्व्हिन्स यू की नाही रे याने होतं. त्याचा पुरावा काय? आसनांनी तुम्हाला बरं होतं, हे होतं, ह्याचा पुरावा काय? मेडिटेशननी अल्झायमर प्रिव्हेंट होतो, याचा पुरावा काय? मेडिटेशनमुळे अँझायटी, न्यूरोसिस दुरुस्त होतो, ह्याचा पुरावा काय? आज याचा पुरावा आहे, तो आपण तिसऱ्या सेशनमध्ये डिस्कस करू. आता त्याच्यानंतर आपण जाऊ याच्यावर. मी तुम्हाला आसन प्राणायाम याच्याबद्दल आपण पुढच्या सेशनमध्ये बोलू, कारण त्याच्याबद्दल बरेच पण आम्ही डायग्राम दाखवणार आहे. मेडिकल याचे, बॉडीचे वगैरे, अनाटॉमिकल, फिजिओलॉजिकल तुम्हाला त्याचे धारणा दाखवणार आहे. पण यातले जे आसनं प्राणायाम आहेत, हे दुसरे पुढचे अंग आहेत. त्याच्याबद्दलची स्लाइड आपण पुढे जाऊ. आपण त्याचं डिटेलमध्ये आपण पुढच्या वेळा बोलू. पण आसनं प्राणायाम आणि प्रत्याहार म्हणजे काय? डिटॅचमेंट. की मला हे आवडत नाही असे आपल्याकडे पुष्कळ लोक तुम्हाला दिसतील. माझ्या जवळच्या रिलेशनमध्ये काही लोक आहेत की ते म्हणतात मला नाही जावं असं वाटत व्हॅकेशनवर. मी जवळच्या पार्कमध्ये सकाळी फिरलो, तिथले आय हिअर द बर्ड सिंगिंग अँड आय फ्लावर्स ब्लूमिंग, तिथे मला खूप आनंद होतो. मला हवाईला जाऊन काय मिळणार आहे? हे प्रकारचे डिटॅचमेंट असताना हे सात्विकतेचं लक्षण आहे. आणि इट हेल्प्स यू बिकम हॅपी. अल्टिमेट द रोज इन हॅपी. आणि पुन्हा दुसरी गोष्ट काय, की याच्यामुळे यू बिकम हेल्थी. अँड देन वेन यू आर हेल्थी, यू हॅव पीस ऑफ माइंड. अँड वेन यू आर एट पीस ऑफ माइंड, यू कॅन डू मेडिटेशन सक्सेसफुली. तुमच्या डोक्यावर जर खूप विचार असतील, एक 60 विचार असतील, की मला उद्या सकाळी मला अमक्या ठिकाणी जायचं आहे, तमक्या रेस्टॉरंटमध्ये आय हॅव टू ईट दिस
new South Indian food. I must go and see this museum. एक सारखं तुमच्या मनात जर असलं ना तर यू आर डिस्ट्रॅक्टेड. त्याच्याशिवाय शेकडो प्रश्न असतात तुमच्या डोक्यात, मग त्यांनी तुमचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही. तर ही जे सुरुवातीचे 5 अंग आहेत याला बहिरंग म्हणतात. बहिरंग म्हणजे रिलेटेड टू द आउटर शीथ्स ऑफ यू. मी तुम्हाला सांगितलं तुमच्या आउटर शीथ कोणत्या आहेत, फिजिकल, नंतर ते एनर्जी फील्ड आणि नंतर मानस. हे आहेत, दीज हॅव टू बी ॲट पीस, ॲट गुड हेल्थ. तर तुम्ही मेडिटेशन सक्सेसफुली करू शकता. जेव्हा तुम्हाला काहीच चिंता नसते तेव्हा तुम्ही मेडिटेशन करू शकता. तुम्हाला मी एक्सपिरियन्स सांगतो. तुमच्यापैकी किती लोक मेडिटेशन करतात मला माहीत नाही, पण एक दिवशी हे करा, एक्सपेरिमेंट करा. गो अँड वॉच CNN इन द मॉर्निंग आणि नंतर करून बघा मेडिटेशन. नाही होत माझा अनुभव. म्हणून मी सकाळी जेव्हा उठतो आणि मेडिटेशन करतो त्याच्या अगोदर कधीही आयफोन बघत नाही. आय डोंट लुक ॲट माय सोशल मीडिया, नो व्हॉट्सॲप, नो फेसबुक. कारण याच्यात काहीतरी असतं. कोणीतरी लिहितं, हां आम्ही आत्ता मोठ्या व्हेकेशनला गेलो. मग तुम्हाला वाटतं मी का नाही जात आहे, ते किती मजेत आहे, ते किती आनंदात आहेत. पण सत्यकथा काय, पीपल पोस्ट. विवेक मूर्ती आपले सर्जन त्यांनी एक सुंदर पुस्तक लिहिलं आहे. ते म्हणतात मी कुठल्याही सोशल मीडियावर नाही, कारण दे आर टेलिंग यू अबाउट द बेस्ट डे इन देअर लाईफ वेन आय एम हॅव्हिंग अ व्हेरी ऑर्डिनरी डे इन माय लाईफ. जर अशी परिस्थिती असेल तर तुमच्या मनात तुमचा मनशांती पूर्ण उडते, नाही का. म्हणून यू हॅव टू स्टे अवे फ्रॉम दॅट. आणि वन्स यू डू दॅट यू कॅन कम्फर्टेबली आपण जेव्हा मेडिटेशनवर बोलू तिसऱ्या सेशनमध्ये तेव्हा तुमच्या लक्षात येईल ते. आता 5ला 2 मिनटं आहेत आणि मला स्नेहलने सांगितलं की 2 मिनटं असताना तुमची बकबक बंद करा. तर मी आता थांबतो आणि लेट अस डू द रेस्ट ऑफ थिंग. अच्छा, धन्यवाद प्रकाश काका. अपेक्षेपेक्षा लोकांच्या अपेक्षा प्रत्येकाच्याच असतात, पण अतिशय इन्फॉर्मेटिव्ह सेशन होता. आणि कृष्णाजी केशव कोलटकरांचं जे पुस्तक सांगितलं ते खरंच आहे, कठीण आहे, खूप कठीण आहे. आणि ते तुम्ही फार सोप्या शब्दात आज आम्हाला त्याची ओळख तरी करून दिली, हे फार महत्वाचं आहे. थँक्यू. आणि तसा टेम्पररी हॅपीनेस किंवा इटर्नल हॅपीनेस, मोक्ष, आणि हा मोक्ष हा फक्त भारतीय हिंदू संस्कृतीचा भाग आहे, ही एक चांगली ओळख तुम्ही करून दिली. त्याचं ॲसर्शन छान होतं. आणि क्वांटम फिजिक्सच्या बाबतीत जे तुम्ही बोललात ते आपण नक्कीच नक्कीच ऐकायला ते आवडेल. परत आपण तिसऱ्या सेशनमध्ये ते घेणार म्हणलं. त्या दृष्टीने मला काही प्रश्न आहेत, पण मी ते प्रश्न ते होल्ड करीन. एकूणातच फारच उत्कृष्ट सेशन झाला आणि आता मला वाटतंय की दुसऱ्या आणि तिसऱ्या सेशनसाठी लोक फार उत्सुकतेने वाट बघत असणार असतात. त्याआधी आपण आजची भजन सेवा सुरू करू. आजची भजन सेवा आपल्याला देणार आहे आयुष तारहाळकर. आयुष, तू आहेस का? त्या अगोदर कोणीतरी एक प्रश्न विचारला की नेम ऑफ द बुक. आपण ते प्रश्न आपण भजन सेवेनंतर घेऊ. लोकांना प्रश्न असतील तर तुम्ही तुमचे प्रश्न चॅटमध्ये ठेवा आणि भजन सेवेनंतर आपण लगेच प्रश्नोत्तराकडे वळू. शुअर शुअर शुअर. आयुष, आहेस का तू? आयुष तारहाळकर, झूमवर आहेस का? थिंक आय saw him some time ago. ठीक आहे, मला काही दिसत नाहीये. परहॅप्स आपण मग असं करू आता की आपण प्रश्नोत्तरांकडे वळू आणि मग आयुष परत जॉईन झाला की आपण मग भजन सेवा बघू. आयुषचा काही ऑडिओचा प्रॉब्लेम आहे, कारण आयुष आहे दिसतंय. कॅन यू? हॅलो. हा, आय कॅन हिअर यू नाव. आयुष, कॅमेरा ऑन करतोस का? कॅमेरा ऑन. मला ऐकू येत नाही. ओके, परफेक्ट. दिसतंय आता. दिसतंय का? हो, दिसतंय. सो आयुषची मी आता थोडक्यात माहिती करून देतो. वय वर्ष 16. गेले काही वर्ष 10 वर्ष प्लस फ्रीमॉन्ट कॅलिफोर्नियामध्ये राहतो आणि श्री मनोज यांच्याकडनं त्यांनी संगीत शिक्षण घेतलेलं आहे. तो आज आपल्याला ऐसी करी सद्गुरू आई परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांचं भजन
आज तो आपल्याला ऐकवणार आहे. आयुष, ओव्हर टू यू. तानपूर ऐकू येत आहे? येते तुझा आवाज. तानपूर अजून नीट ऐकून येत नाहीये. So, आता ऐकू येत आहे? नाही, तू सुरू कर, येईल आपल्याला ऐकू. तानपूर अजून तसा येत नाहीये थोडा, पण चालू कर तू. ऐसे करी सदुपाई, ऐसे करी सदुआई, आपले स्मरण वसुहृदय, आपले स्मरण वसुहृदय, ऐसे करी सदुआई, ऐसे करी सदुआई, नावडो हे कुशलय ध्यान, नावडो हे कुशलय ध्यान, राम नामे लागो मन, राम नामे लागो मन, ऐसे करी सदुआई, ऐसे करी सदुआई, देह बुद्धि करुणा, देह बुद्धि करुणा, लाविरोप समाधान, लाविरोप समाधान, ऐसे करी सदुआई, ऐसे करी सदुआई, पळवी माझी जी भ्रांती, पळवी माझी जी भ्रांती, वासना जाळून दे शांती, वासना जाळून दे शांती, ऐसे करी सदुआई, ऐसे करी सदुआई, बहु बळकटी जड ग्रंथी, बहु बळकटी जड ग्रंथी, सोडून डावा दाशरथी, सोडून डावा दाशरथी, ऐसे करी सदुआई, ऐसे करी सदुआई, ब्रह्मानंदी आशापार, ब्रह्मानंदी आशापार, दैवीनाचा उद्धार, गरिबीनाचा उद्धार, ऐसे करी सदुआई,
ऐसे करी सद्गुरुआई आपले स्मरण वसो हृदय आपले स्मरण वसो हृदय ऐसे करी सद्गुरुआई ऐसे करी सद्गुरुआई 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 सद्गुरुनाथ महाराज की जय।